मस्साजोगला जाणार आहोत। मनोज जरांगे हे मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी मनोज जरांगे हे मस्साजोगला आलेले आहेत। कालच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झालेले होते आणि संपूर्णच देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। ते फोटो बघितल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेचं मन सुन्न झालेलं होतं आणि आज या देशमुख कुटुंबाला धीर देण्यासाठी मनोज जरांगे हे मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं सांत्वन केलं जात आहे। धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झालेले आहेत। काल आपल्या सख्या भावाचे त्यांना क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचे फोटो समोर आलेले होते। त्यांनी ते फोटो पाहिल्यानंतर धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झालेले होते आणि आज पुन्हा एकदा ते आपल्या भावना व्यक्त करतायत। मनोज जरांगे हे त्यांचं सांत्वन करतायत, त्यांना धीर देत आहेत। मला जायची हिंमत नाही होत घरी। माझ्या आजोबावर हृदयपासून बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय। फक्त लढायचं। अरे बंद कर, फेक तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास माने देखील जोडले गेलेले आहेत। विकास, आपण बघतोय धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि त्यांना धीर देण्यासाठी मनोज जरांगे हे त्यांच्या निवासस्थानी मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। खरं तर हा आक्रोश आपल्याला देशमुख कुटुंबियांचा पाहायला मिळतो आहे। खरं तर काल हे जे काही फोटोज आहेत ते समोर आले होते आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी धनंजय देशमुख यांचा हा आक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता। त्याबरोबरच आज संपूर्ण देशमुख कुटुंब जे आहे ते देखील या ठिकाणी आपण पाहतो की अश्रू जे आहेत त्यांना अनावर होताना पाहायला मिळत आहेत। संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते देखील या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। दरम्यान या अनुषंगानं आज मनोज जरांगे पाटील यांची ही भेट जी आहे ती सध्या देशमुख कुटुंबाची सुरू आहे। मस्साजोग गावामध्ये सकाळी ज्या ठिकाणी जरांगे पाटील दाखल झालेले आहेत आणि देशमुख कुटुंबाची त्यांनी ही भेट जी आहे ती घेतलेली आहे। आपण पाहतो की धनंजय देशमुख या ठिकाणी मोठ्या आक्रोश त्यांचा हा पाहायला मिळतोय। त्यांना या ठिकाणी अश्रू जे आहेत ते अनावर होत आहेत कारण की त्यांचा भाऊ गेलेला आहे असं भावना ती जी आहे ती इथे व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे। आणि हा आक्रोश जो आहे कारण की या संपूर्ण प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांकडून होते आहे आणि त्याबरोबरच आता देशमुख कुटुंब जे आहेत ते देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतात कारण की आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रामुख्यानं मागणी जी आहे ती आता या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कारण की हा अश्रू आपण पाहू शकतो, अश्रू अनावर होत आहेत या संपूर्ण कुटुंबाला। आणि सध्या ही जी काही भेट आहे मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांची होते आहे।
विकास, आज बीड बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे, कारण काल जे समाज माध्यमांवर फोटो व्हायरल झाले होते, झी 24 तासनं एक जबाबदार माध्यम म्हणून हे फोटो न दाखवण्याची जरी भूमिका घेतलेली असली तरी इतर माध्यमांवर हे फोटो व्हायरल होतात आणि ते फोटो खरंच संतापजनक आहेत आणि बीडमध्ये आणि आज हा संताप व्यक्त करण्यासाठी बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. निश्चित या ठिकाणी खरं तर काल रात्रीचं हे जे काही फोटोज आहेत देशमुख हत्या प्रकरणातील समोर आलेले होते आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज बीड जिल्हा बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि सध्या जे काही बाजारपेठ आहेत त्या कडकडीत अशा बंद देखील खरं तर ठेवलेल्या आहेत. स्वयंस्फूर्तीनं हा बंद असणार आहे, कुणालाही दबाव हा बंद ठेवण्यासाठी टाकला जाणार नाही असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण की निषेध जो आहे, जे फोटोज आले होते त्यामुळे हा निषेध व्यक्त करण्यासाठी बीडची बाजारपेठ जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे. त्याबरोबरच मस्साद जो गाव असेल, केज तालुका असेल, हा देखील कडकडीत बंद आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की यातील आरोपींवरती प्रामुख्याने जी मागणी केली जाते आहे ती म्हणजे यातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, कठोरात कठोर कारवाई व्हावी अशीच मागणी सध्या केली जात आहे. आणि सध्या अश्रूचा बांध फुटताना आपण पाहत आहोत. देशमुख कुटुंबाची ही हळहळ जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर पहिल्या दिवसापासूनच याच्यामध्ये भावना ज्या आहेत त्या तीव्र होत्या, मात्र ज्यावेळेस देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटोज जे आहेत ते समोर आले होते त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हळहळ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आता सध्या आपल्याला जे धनंजय देशमुख असतील त्याबरोबरच देशमुख संपूर्ण कुटुंब असेल त्यांचा हा आक्रोश जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय. त्याबरोबरच सध्या मस्साजोग ग्रामस्थ जे आहेत ते देखील मस्साजोग गावामध्ये एक बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीतून आंदोलनाची जी दिशा आहे ती देखील ठरवली जाणार आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी देखील शांततेचं आव्हान जे आहे ते जिल्हावासियांना केलेलं आहे आणि जो बंद असेल तो शांततेत पाळावा असं देखील या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याबरोबर पोलिसांचा अतिरिक्त असा बंदोबस्त जो आहे तो देखील बीडमध्ये आता ठेवला गेलेला आहे. विकास, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा. आपण ही दृश्य मस्साजोग मधून बघतोय. धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झालेले आहेत. आपल्या सख्या भावाचे अशा प्रकारचे फोटो बाहेर आल्यानंतर कोणत्याही भावाची अशीच अवस्था होणार आहे, अशाच वेदना आज प्रत्येक जनतेला, प्रत्येक व्यक्तीला होत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला या वेदना होताना दिसत आहेत, कारण काल जे संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झालेले होते ते फोटो हे किती क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे याचे पुरावे होते आणि या पुराव्यांनंतर आता काय कडक कारवाई केली जाते याकडेही लक्ष लागलेलं आहे.